मित्रांनो, गणपती बाप्पाचा आज 5वा दिवस आहे आणि आज गौरी गणपती आहेत, म्हणजे गौरीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी चालू आहे. आणि गौरीचं आगमन कसं होतं आहे ते आज आपल्याला या ब्लॉगमार्फत बघायला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मालुसरे तुमचं कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपल्याला जायचं आहे गौरी आणायला आणि गौरीची सजावट वगैरे तिचं वाजत गाजत आगमन कसं होणार आहे ते आपण या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. आणि खूप आनंदमय वातावरण झालं आहे मित्रांनो. गावी जेव्हा गणपती असतात ना तेव्हा प्रत्येकाच्या घरात आहे ना आनंदी असं वातावरण असतं, छान असं. कोकणामध्ये गणपती म्हणजे आले की प्रत्येकजण आहे ना इच्छुकतेने एकदम एन्जॉयमेंटमध्ये आपलं 10 दिवस सुट्टी घेऊन आपल्या गावी येत असतो गणपतीसाठी आणि गणपतीची सेवा करत असतो. तर चला मग आज बघूया आपलं गौरीचं आगमन कसं प्रकारे आपण करतोय, बघूया. चला, आरतीची वेळ झाली आणि प्रत्येक घराघरामध्ये आणि आरती केली जाते. तर जाऊया आपण आरतीला. मी तर खरं म्हणजे ना 1.5 दिवसाचा गणपती बसवून आहे ना मी मुंबईला गेलो ऑफिसला आणि परत आलोय. तर आपण जाऊया आता आरतीला. हे बघा सर्व आरतीला आलेत. हे बघा सर्वजण आरतीला आलेत आणि पहिलीच घरात आपली आरती आहे. आज वरच्या घरी आहे आणि मग हळूहळू येतील सर्व, अजून येते बघा. आरती करून घेऊया. येत नाही म्हणून विचार शिकत आहे. पाणी लावून काय फायदा, पीठ नाही तर पाणी नाही पीठ लाव. पीठ पाणी आहे काय अमित ना आला. सुरुवात करून दिली का आपण बोलू शकतो. चला आरतीला इकडे. आता प्रत्येक घरामध्ये आरती कशी केली जाते हे आज आपण शूट मध्ये दाखवणार आहोत. आणि समोर बघा लोक आहेत. रे काय नाही सगळ्याच्या ग्रुपला येणार ना आपल्या. मित्रांनो, हा माणूस ओळखीचा वाटतोय आपल्याला. 2-3 महिन्याची आपण व्हिडिओ बघितली ब्लॉग मध्ये. हा आपला आहे कॅप्टन. आपल्या ग्रुपचं नाव काय होतं रे? पैसा प्रीमियर काय ते होतं. आणि 3 वेळा आम्ही जिंकलेलो. तो
चला ए गजानना श्री गणरा दुसरीकडे आता चला पण ह्या घरातलं गणपती बघूया आता केली रे आले कुठं ते गौरी गणपती बाप्पा हे गेला ना क्या हे चला हे गजान पण आधी एकदम सिंपली हे बोंबे कोणी मारला हा पळला कुत्रा कोण तो आता आपला झालाय ए गजानन त्याला पण कॅमेरा माहिती पडलाय कॅमेरामध्ये माहिती पडलं त्याला आता त्याला माहिती तुझे बोल रे अरे तुझं आलंय दुपारी आलो रात्री आलो हे चालतं वेल्डिंग चला जेवण वगैरे आपण रात्री संध्याकाळी जाऊ गौर आणायला. तर मित्रांनो आता आलोय आपण ते गौरीच्या आगमनाच्या ठिकाणी आणि दाखवतो मी त्याला गौरीचं आगमन कसं केलं ते. मित्रांनो आम्ही पिंड केले तुम्हाला दिसतं की नाही काय माहिती म्हणजे ते पिंड वाटते आम्हाला काय वाटतं जो जो महादेव हा बघ हे बघ हे बघ ना तू हे बघ अशी गोळा कर हे बघ अशी हो अरे दगड दिलंय वाटते आता वाटते आता हा पाणी जातो खडी केलेली फुकटमध्ये भेटलाय झाले मंदिराच्या ठिकाणी देवीचं आगमनाचं हे केले आणि थोडं पाया पडून जाऊया. चला देवीच्या पाया पडूया आणि आपण गौरीच्या ठिकाणी जाऊ. मंत्राची
अरे मंडळी, काय मग ब्लॉग बघितलात की नाही? गौरीचं आगमन कसं झालं आमच्या कोकणातलं. तर अशा प्रकारे आमच्या गौरीचं आगमन ते खालूबाजाचं वाद्य आणि वाजत गाजत आणलं जातं आणि खूप उत्साहात तो गौरीचं आगमन साजरा केला जातो. आणि ब्लॉग तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.